जाऊ नका. एक चांगला थरार सामना पाहायला मिळणार तुम्हाला दोन मोठ्या संघांमध्ये. एक 2 वर्ष चॅम्पियन, एक मागच्या वर्षी चॅम्पियन. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना शुभेच्छा. स्ट्रायकिंगची स्ट्रायकिंगला नेहमीप्रमाणे आपण पाहतोय तो फलंदाज अत्यंत विध्वंसक केतन म्हात्रे आणि अविनाश भोईर. आणि गोलंदाज सज्ज होते. गोलंदाज खाडी संघाचा नामांकित गोलंदाज बाळा, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. 8 धावा दिल्या होत्या 2 षटकामध्ये आणि 3 गडी बाद केले होते, तोच बाळा. पहिला चेंडू फुल अँड डिलिव्हरी, याने मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पंच इशारा करतो, इट इज वाईट. या बाळाला मागच्या सामन्यात प्रेक्षकांना प्रभावित केलं होतं. तो बाळा मात्र आता पहिला चेंडू स्क्वेअर फेकतोय आणि अमांतर धावसंख्येला वाढ येते. धावसंख्येचा खाता खुलं केले जाते. केतन सारखा फलंदाज स्ट्रायकरला असल्यानंतर कशी गोलंदाजी करावी हा प्रत्येक गोलंदाजाला पडणारा प्रश्न. त्याचे उत्तर मात्र बाळा तुम्हाला निश्चित देईल. स्ट्रायकरला केतन म्हात्रे अत्यंत विस्फोटक फलंदाज, घातक फलंदाज. बॅकफुटला आला, एज लागली होती. यस, यू हॅव टू टेक घे म्हणून पंकज थोडीशी चूक करतोय. आणि मात्र केतन म्हात्रेला दिलेलं जीवनदान, मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की फलंदाजाला जीवनदान दिलं. रोशन चालू केलं 2 धावसंख्येवरती, त्याने 35 धावा ठोकल्या आणि त्या 35 धावा नागाव संघ पराभूत झाला. हे चित्र मागच्या सामन्यात आपण पाहिलं. त्यामुळे एखाद्या फलंदाज जीवनदान देणं किती घातक ठरू शकत संघासाठी बघायचंय. केतन किती घातक ठरणार. ऑन साइडला याच फलंदाज बाद, दुसऱ्या चेंडूवरती उत्तर दिले. बघा जल्लोष या मैदानावरती पाहायला मिळतंय. मी मगाशीच सांगितलं होतं की मागच्या वर्षी याच मैदानावरती खाडी वाकलन संघाला पराभूत केलं होतं आणि तोच सामना तुम्हाला यावर्षी पुन्हा पाहायला मिळतोय. डीजे चेंडूवरती बाळानं पुन्हा त्याची कामगिरी चोख बजावली आणि एक मोठा धक्का दिलाय तो 440 व्होल्टेजचा केतन म्हात्रेच्या माध्यमातून. केतन बॅक टू द पॅव्हिलियन. आज जीत नाहीये स्पर्धेमध्ये, त्यानंतर ऋषी भोईर सुद्धा नाहीये. त्यावेळी 2 खेळूंचा फायदा घेता येईल का खाडी संघाला. दोन्ही संघ नायकांमध्ये तेवढा चांगला पाहायला मिळतो तुम्हाला. एका बाजूला मोतीराम भोईर, एका बाजूला आपण विशालला पाहतोय. असे 2 नामांकित संघ नायक आणि 2 मोठे संघ एकमेकांसमोर. नवीन फलंदाज पाचांक करतोय किरण म्हात्रे. गोलंदाज सज्ज बाळा. बाळाने पहिला चेंडू स्क्वेअर फेकला, दुसऱ्या चेंडूवरती एज लागली आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र याली फलंदाज बाद होते केतन म्हात्रे. जगदीश पाटील यांना विनंती करतो आपण मंचावरती या, त्यांचा आम्ही सत्कार करू. आज त्यांनी आम्हाला स्पर्धेत वेळ दिलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न गोलंदाजीमध्ये बघा तुम्हाला भारदस्तपणा पाहायला मिळतोय. कधी चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, कधी चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. चेंडू मात्र उचली घेत नाही. याचं कारण मित्र थंडीचं प्रमाण जास्त आहे. विकेटवरती मॉइश्चर आहे, दमटपणा आहे आणि दमटपणाचा फायदा गोलंदाजांना जास्त मिळतोय. आणि हेच कारण की फलंदाज मात्र मोठे शॉट खेळण्यासाठी मात्र मेहनतीची पराकाष्ठा करावी लागते. गुड बॉलिंग, फुल अँड डिलिव्हरी, याला मात्र मोठा फटका. फक्त टायमिंग केलाय आणि चेंडू सीमा पलीकडे. वी आर वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. दॅट्स अ 6. चेंडू ज्याचा फायदा घेतला गेल्या किरणनं मात्र जी कामगिरी बजावली, षटकाच्या मध्ये आकार दिलाय. गरज होती कारण सातत्याने प्रचंड दडपण निर्माण केलं होतं बाळानं फलंदाजावरती आणि त्यामुळे या षटकार येणं गरजेचं होतं. आणि षटकारानं मात्र थोडासा रिलॅक्स केला या संघाला, थोडंसं जे प्रेशर होतं रिलीज केले आहेत. आणि पंच आम्हाला सांगतो की जास्त टीम मिटिंग नको, षटक संपल्यानंतर तुम्ही टीम मिटिंग करू शकता, मात्र षटकाच्या मध्ये नकोय असं पंच सांगताना. दर्शकाला आकार देत साधा असेल. एखादा चेंडू जर तुम्ही खराब फेकलात तर त्याचा फायदा घेतील फलंदाज आणि तो घेतला किरण म्हात्रेनं. कौतुक करेन किरणचं, कारण गरज होती मोठ्या फटक्यांची, दडपण जास्त निर्माण केलं होतं फलंदाजावरती. हा चेंडू क्लासिकल टायमिंग, क्रॅकिंग कव्हर डाइव, नो चान्स स्टॉपिंग दॅट. दॅट्स गॉन फॉर एक्स्ट्रा कव्हर. दॅट्स अ 4 रन्स.
कव्हर आहे बघा, क्लासिकल कव्हर ड्राइव्ह. जर असे फलंदाज फटके मारत असतील तर त्याचा फॉर्म किती आहे हे मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह फार कमी पाहायला मिळतं, दुर्मिळ फटके असतात ते. आणि ज्या फलंदामध्ये ताकद आहे, कुवत आहे, धाडस आहे, त्यांच्यामध्ये क्षमता आहे आणि असेच फलंदाजी फटके मारू शकतात. जबरदस्त फलंदाजी बघा. क्रिकेट कसं पाहायला मिळते बदलताना तुम्हाला. पहिल्या 2-3 चेंडूवरती फलंदाजांना जास्त बांधून ठेवलं होतं, अंकुश ठेवला होता. मध्ये किरण म्हात्रेने तो रिलीज केला दबाव. 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके. मागच्या चेंडूमध्ये 10 धावा 2. फुलटॉस चेंडू यायला कॅप्चरचं सिलेक्शन बघायचं. पिवलचा सेगा पर चेंडू टाळ दिला आपला. 2 चेंडू मागे त्यानं मात्र बीट करतोय. अजून एक चौकार. जबरदस्त संगीत रोहितच्या माध्यमातून. डीजे रोहित आम्हाला प्रभावित करताना जबरदस्त संगीत बघा. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 1च धाव आणि मागच्या 3 चेंडूमध्ये 14 धावा. हे बदलतं क्रिकेट आपण पाहतोय. किरण म्हात्रेनं मात्र सामन्यात या षटकाचा डिमोड केलाय, कारण या षटकामध्ये बाळा हबी ठरला होता. केतन म्हात्रे सारखा फलंदाज त्यानं बाद केला, मात्र किरण मदती आला आणि एक वादळी फलंदाजी करू लागला आणि पाहता धावसंख्येचा अग्रलेख पुढे सरकताना पाहायला मिळतोय 15 धावसंख्येवरती. मागच्या 2 वर्षाचा चॅम्पियन संघ आपण पाहतोय तो वाकलन संघ आणि मागच्या वर्षीचा चॅम्पियन खाडी संघ. या 2 चॅम्पियन मध्ये रंगलेला सामना आणि या वर्षी मात्र आपलं चॅम्पियनशिपचं अस्तित्व कोण कायम ठेवणार यासाठी आपण पाहतोय हे द्वंद्व युद्ध. जबरदस्त सामना दोन्ही संघांच्या माध्यमातून. तेवढाच चांगला एफर्ट, 100% कमिटमेंट आणि दोन्ही संघामध्ये तेवढेच कमर कसतात. हा सामना जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्नशील आहेत. बघायचे सामना कसा होणार. षटक क्रमांक पहिले समाप्त. दुसऱ्या षटकाला सांगता होतो गोलंदाज सज्ज गोलंदाजच्या भोवल्यावरती. श्याम दातीलकर. अनुभव का असतो, अनुभवी गोलंदाज. इज अ मोस्ट सिनियर क्रिकेटर इन द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. आणि श्याम दातीलकर एक अनुभवी खेळाडू टाकायला फलंदाज सज्ज होतोय. अविनाश भोईर अत्यंत घातक फलंदाज. पहिला चेंडू श्यामने बघा चेंडू औषधांच्या ऑप्शन डिलिव्हरी रिलीज केले. फलंदाज मात्र बीट करून सोडलाय. फुल एंड डिलिव्हरी बॅकफुट लावण्यावर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न याला मात्र फसतोय आणि फलंदाज बीट होतोय. फलंदाज अविनाश. बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अविनाशनं आपला उग्र रूप दाखवलंय, मात्र श्यामकडे तेवढाच अनुभव आहे आणि श्यामने त्या अनुभवाचा फायदा घेत फुल एंड डिलिव्हरी. श्यामला चांगलं ठाऊक आहे फलंदाज कसे खेळतात, त्याच्यावर तेवढा अनुभव आहे. त्या अनुभवांना वापर करताना फुल एंड डिलिव्हरी. हो, गुड फिल्डिंग स्ट्रेट टू द बॉलर आणि तेवढे चांगला शतक दाखवलं श्यामनं. बघायचं श्याम एक सिनियर खेळाडू आहे. इज अ मोस्ट सिनियर क्रिकेटर इन द टेनिस क्रिकेट वर्ल्ड आणि त्याचा फायदा घेतोय. यावेळी गोलंदाजीमध्ये अनुभवाचा फायदा घेतोय. गुड डिलिव्हरी. 2 डिलिव्हरी बघू शकाल खूप चांगल्या तुम्हाला पाहायला मिळतात. मागच्या 5 चेंडूमध्ये तुम्हाला 14 धावा पाहायला मिळाल्यात. ओव्हर द विकेट. यावेळी मात्र ऑन साइडला चेंडू खेळून करतोय ऑनच्या माध्यमातून. गुड फिल्डिंग. एकदा पुढे 2 धावे समानच, मात्र नकार दिलाय. गुड डिसिजन. यस नो वेट आणि यावेळी वेटचा कॉल दिला. गुड कॉल बिटवीन द बॅट्समन. एक धावसंख्येला फक्त आकार येतोय. धावसंख्या बघू शकाल आपण पुढे सरकताना. दुसरे षटक मार्गस्थ 16 धावसंख्येवरती. जानमान क्रिकेट संघाचे टायगर संघाचे आमचे शिवाजी पाटील बघू शकाल आपण संघाच्या भूमिकेमध्ये. एवढ्या वर्ष या संघाला बांधून ठेवले, त्यानं चांगल्या उंचीवर नेलंय आणि या वर्षी रत्नबाज षटकाचा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ आपण पाहतोय जानमान क्रिकेट संघ टायगर. आणि आज मात्र आयोजक आपण बघू शकाल त्यांना. क्लीन बॉल बॅलन्स मध्ये निघून जातोय. चुकीचं शॉटचं सिलेक्शन. किरण मात्रे सारखं वादळ. अजून एक मोठा झटका. किरण मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. माध्यमातून आपण ऐकतोय रोहित मात्र मंत्रमुग्ध करतोय या संगीतानं. मात्र तेवढेच मंत्रमुग्ध केले गोलंदाजीनं आपल्या अचूक टप्प्यानं, आपल्या अनुभवानं. याला मात्र श्याम दातीलकर. अजून एक धक्का. किरण म्हात्रेनं मात्र मैदानावरती गेल्यानंतर एक वादळ निर्माण केलं होतं. त्यानं 2 चौकार, एक षटकार दाखवला आणि 3 चेंडूमध्ये 14 धावा ठोकत आपली खेळी संपुष्टात आणते. आपल्या खेळीचा मात्र पूर्णविराम करून देतोय हा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज अजून एक अनुभवानं भरलेला फलंदाजी पाचा करतोय. यावेळी मात्र प्रदीप पाटीलला बघू शकाल आपण. प्रदीप पाटील आणि फलंदाज आता मात्र 2 फलंदाज मैदानावरती चर्चा करताना बघू शकाल आपण.
श्याम दातेकरचं मी खरोखरच कौतुक करेन. किरण सारखा मोठा फलंदाज त्याला मिळाला आहे. बाद केले त्यानं. किरणचं शॉटचं सिलेक्शन चुकलं. ऑन साइडला घेण्याचा वेगळा प्रयत्न होता आणि चेंडू बॅट अँड पॅटर्न निघून गेला आणि चेंडू मात्र क्लीन बॉन करतोय. त्रिफलाचित बाद होतोय. रात्रीची ठीक 1:26 अर्ली मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणायची आता वेळ आली. मध्ये प्रचंड थंडी, अशी थंडी कतारला होती मित्रांनो. कतारला सुद्धा एवढीच जास्त थंडी जाणवली आम्हाला. मध्ये वाकडांच्या मध्ये तेवढी थंडी नव्हती मी म्हणेन. फुल अँड डिलिव्हरी बघा गोलंदाज मध्ये कसब दाखवतोय. मध्ये चेंडू जास्त स्पीड होते पंचमालिश करतात. इट इज अ वाईट कॉल आणि वाईटच्या धावसंख्येला आकार येतो. फार वेगानं धावसंख्या पुढे सरकते. दुसरं षटक मार्गात असताना एकूण धावा 17 या धावसंख्येवरती. खूप चांगला अंकुश ठेवला श्याम दातेकरनं फलंदाजावरती. फुलटा चेंडू गॅपचं सिलेक्शन. चेंडू मध्ये ब्रश होतोय. लगेच विशाल आमच्या समोर थोडासा नाराज झालाय कारण झेल सोडला गेलाय आणि इथे 2 धाबा पूर्ण केल्या जातात. हा स्टँडर्ड फिल्डिंगची गरज आहे खाडी संघाला आणि विशाल थोडासा लगेच नाराज होतोय. या 2 धाब्याने धावसंख्या पुढे सरक देते 19 या धावसंख्येवरती. टायगर चषक 2019 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. वर्ष चौथं सीझन या स्पर्धेचं आणि जबरदस्त स्पर्धा. प्रेक्षकांची गर्दी थोडीशी आता कमी पाहायला मिळते कारण थंडीचं प्रमाण जास्त वाढताना तुम्हाला पाहायला मिळतो. गोलंदाज श्याम पुन्हा एकदा रिवर्सच्या माध्यमातून प्रदीप त्याचा अनुभव मात्र पणास लावतोय. स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न यावेळी मात्र अपयश क्षणापर्यंत आणि षटकाची यशस्वी सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 15 धाबा आणि या षटकामध्ये फक्त 4च धाबा. वाटा बॉलिंग 19 धाबा एकूण पाहतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर गडी बाद झाले आतापर्यंत 2 गडी बाद. परमपूज्य टिकेदास महाराजांचं नाव या मैदानात देण्यात आलेलं आहे आणि या मैदानासाठी खूप संघर्ष आम्ही पाहतोय. टायगरच्या माध्यमातून गरज आहे, काळाची गरज आहे कारण येणाऱ्या नवीन पिढीला मैदानाची खरोखरच गरज आहे. कारण क्रिकेट जर तुम्हाला असं जिवंत ठेवायचं असेल तर मैदानाची गरज आहे आणि मी निश्चित आमच्या परिसरामध्ये सुद्धा आम्ही स्ट्रगल करतोय शिडकोच्या माध्यमातून. कारण जर येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला जमीन नसेल किंवा मैदान नसेल तर तुमचं क्रिकेट काहीच करू शकणार नाहीये. जर तुम्हाला भविष्यामध्ये क्रिकेट जिवंत ठेवायचं असेल तर तुम्हाला स्ट्रगल केलं पाहिजे आणि टायगर गावचं मी कौतुक करेन कारण या मैदानासाठी संघर्ष सुरू आहे त्यांचा. वर्तमानपत्रात आम्ही पाहतोय ऐकतोय आम्ही बातम्यांमधनं. तर षटक क्रमांक 2 सांगता होते. एकूण धावफलकावरती पाहतोय 19 धावा. येणार 3 षटक अजूनही प्रलंबित. बघायचं येणार 3 षटकामध्ये किती धावा येतील. तर नवीन गोलंदाज सज्ज होते तो गोलंदाज धरम अलीमकर. प्रदीपवरती फार मोठी जबाबदारी असणार आता. अनुभवाचा साठा प्रदीप करब सुद्धा तेवढाच आहे. बरीच वर्ष क्रिकेटमध्ये ऊन वारे पाणी पाऊस आणि अप अँड डाऊन्स पाहणारा खेळू आता फार मोठी जबाबदारी असणार आहे. आज कीर्तन मात्र लवकर बाद झाला त्यावेळेस संघावरती थोडंसं दडपण आलं. मात्र किरण मात्रेनं ते दडपण सांभाळलं आणि किरण बाद झाल्यानंतर कोणताच फलंदाज जबाबदारी स्वीकारते पाहणं गरजेचं असणार आहे. गोलंदाज सज्ज वेगवान धरम. फुल डिलिव्हरी पंचांचा नोबाचा इशारा बघा किती चांगला कॉल पंचांचा आलाय. छोटे लॉंगॉनला ट्रॅव्हल होतो. एकदा पुढे 2 धाब्याचा मानस तू मै आता गरज होती का आणि यावेळी मात्र फलंदाज यस नो पंचांचा इशारा कोणता नाहीये. चुका आणि फक्त चुका होतात. बघायचं पंच सांगतात. तिसऱ्या पंचांची मागणी आणि आता काम वाढलं ते आमच्या GTCचं. तिथे लगेच आमचे आयोजक जातील आणि पाहतील. क्लोज डिसिजन आहे. Decision is pending. Yes. Yes, डायरेक्ट हिट की नाही पाहिलं जाईल कारण कोणत्याही संघावरती अन्याय नाहीये. या स्पर्धेची पारदर्शकता आम्ही पाहतोय. 3 वर्ष आणि 4थं वर्ष आहे कारण स्पर्धा आपण पाहतोय टायगर संघाच्या टायगर चषक 2019 स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गवासी निश्चित शिक्षण महर्षी नारायण शेठ पाटील यांच्या आठवणीला उजाळ देण्याचं कार्य. टायगर गावाची एकता त्यांची बंधुता त्यांचं प्रेम आनंदाचा सोला क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय सातत्यानं. हे 4थं वर्ष. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ टायगर यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी कारण हा त्यांच्यासाठी सोहळा आनंदाचा आहे. हा त्यांच्यासाठी निश्चित उत्सव आहे क्रिकेटच्या माध्यमातून. दरवर्षीप्रमाणे पूर्ण गाव सज्ज झाला या उत्सवासाठी. तर बघायचं डिसिजन पेंडिंग इज क्रिटिकल सिच्युएशन फॉर द अंपायर्स because the decision is very close now. Team meeting is going on now. End of the second over, progressing third over. The match will be 5 overs. 2 वर्षाचा चॅम्पियन संघ एका बाजूला आपण पाहतोय वाकलन आणि मागच्या वर्षी याच मध्ये वाकलन संघाला धूल चारली होती काडी संघानं आणि तो संघ त्यांच्या समोर पुन्हा एकदा आलाय. मात्र जीत नाहीये. ऋषी बोर नाहीये त्यामुळे वाकलन संघाला त्यांची कमी जाणवेल शंकाच नाहीये. थंडीचं प्रचंड प्रमाण. प्रेक्षकांना विनंती मित्रांनो येताना स्वेटर घेऊन या.
कारण खूप थंडी आहे, प्रचंड थंडी आहे. वातावरण बघू शकाल, ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता नाहीये. 1:32 धुक्याचं प्रमाण जास्त. प्रेक्षकांना मात्र उत्कंठा लागली या विकेटची. सूर्याजी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येताना एक चांगले समालोचक आहेत, ते एक पॅकर सुद्धा आहेत, ते स्वागत आहे तुमचं. डिसिजन व्हेरी क्लोज, सो वी आर वेटिंग फॉर द डिसिजन. रोनितला आपण बघू शकाल, डीजे रोनी जीटीसीच्या माध्यमातून संपूर्ण लाईव्ह कास्ट. जीटीसी जलपेश भोईरची वाहिनी आपण पाहतोय. ग्लोबल टेनिस क्रिकेट 1,18,225 सबस्क्रायबर आहेत या लाईनचे. सर्वात जास्त सबस्क्रायबर तुम्हाला पाहायला मिळतील ते wtenniscricket.com चे 3.5 लाख. त्यानंतर आपण दुसऱ्या क्रमांकावरती पाहतोय आज या लाईनला, आज या मैदानावरती 1,18,000 WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट त्यांचे सुद्धा भरपूर सबस्क्रायबर आहेत. त्यांचे किती सबस्क्रायबर तुम्हाला उद्या आम्ही सांगू निश्चित. त्यानंतर PTC तिचे 1 लाख आहेत, 1,05,000 सबस्क्रायबर युट्यूबच्या माध्यमातून. टेनिस विश्वाला एक चांगली झलाली देण्याचं कार्य युट्यूबच्या माध्यमातून, कारण हे प्रेक्षक घर बसल्या सामन्याचा आनंद लुटतात. एक आधुनिकता, एक इंटरनेटच्या माध्यमाचा खूप चांगला वापर केला जातोय आणि मला खरोखरच अभिमान वाटतो टेनिस विश्वाचा, की साधारण टेनिस विश्व हे संपूर्ण जगामध्ये पसरलं जात आहे. टेनिस विश्व झालं, यस डिसिजन पेंडिंग. पंचांचा निर्णयाची मी वाट पाहतोय. शिवाजी निर्णय झालाय का? यस झालाय, सांगितले पंचांना आणि पंच निर्णय देतील त्यांच्या जागेवरती गेल्यानंतर. यस, नॉट आउट. द गुड डिसिजन. स्कोर आम्ही सांगू आता तुम्हाला किती झालाय तो एक्झॅक्टली. 2 धावा इथे अंकित केल्या जातील आणि पंचांचा नो बॉलचा इशारा 2+1 3 धावा. यस सूर्याजी, एकच माफ करा, 1+1 2 धावा येतील. यस, तर 2 धावा 1+1 कर. 9 चेंडू पंचांना घोषित केला होता. लँड टच चेंडू नो. जर तुम्ही पॉपिन क्रीज सोडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला दंडित केला. सामना स्पीडअप करा मित्रांनो, हरकत नाही, कारण सामना फार महत्वाचा आहे. दोन्ही संघ तेवढ्याच कॅलिबरचे संघ आहेत. बघायचे संघ किती धावसंख्या उभा राहील. खाडी संघाचा निर्णय नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलाय. दोन्ही फलंदाज एकमेकांसमोर. प्रदीपला बघू शकाल तुम्ही, एक अनुभवाची शिदोरी असणारा, आणि दुसरा फलंदाज अविनाश भोईर. रतनवास मध्ये एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना अविनाशने मारलेला षटकार कोणी विसरणार नाहीये. आणि एका षटकामध्ये 11 धावांची गरज असताना धावा थांबवल्या होत्या वडोली संघासमोर. तोचा संघ आपण पाहतोय, तो वाकलन संघ. काय या संघाला दादा संघ म्हटला ते. खाडी चषक तिसऱ्यांदा जिंकल्या संघानं लागोपाठ 3दा. तोचा संघ. ओ बॅकफुट लावून टॅप केल्या शेवटच्या मोमेंट मध्ये. चेंडू पॉइंट पुढे सरकलाय. सिंगल. संघाच्या धावसंख्येला आकार येईल. धावसंख्या सातत्याने खाडी संघात सुद्धा विसरता कामा नये. मोठ्या ताकदीचा संघ आहे. बरीच वर्ष क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारा तोही संघ आहे. दोन्ही संघ एकमेकांच्या तेवढ्याच तोडण्याचे संघ आहेत, कॅलिबरचे संघ आहेत. दोन्ही संघामध्ये तेवढीच कुवत आणि धमक धाडस आहे. बघायचे सामना कसा होणार. हा सामना प्रेक्षकांसाठी मोठा सामना असणार आहे, तर मागच्या वर्षी 2 वर्ष सतत चॅम्पियन वाकलन आणि मागच्या वर्षी वाकलन आपण पाहतोय तो खाडी संघ चॅम्पियन. तर षटक क्रमांक 3 सुरू असताना धावफलक धावाला ते आतापर्यंत 22. जितू आणि रुपेश माहिती देताना 22 लॉस ऑफ द 2 विकेट्स. प्रोग्रेस थर्ड ओव्हर नाव. फुल अँड डिलिव्हरी, डेंजरस डिलिव्हरी. तेवढा चांगला फटका हेलिकॉप्टर शॉटच्या माध्यमातून ऑन साइड चेंडू खेळून काढला. लोंगाचा पंकज चेंडू खाली येईल, बॅकअप देईल. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. एक चांगली स्ट्रॅटेजी पाहायला मिळते फलंदाजांच्या माध्यमातून. जर तुम्हाला मोठे फटके येत नसतील, चौकार षटकार येत नसतील, सिंगल डबल कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. बिकॉज एव्हरी सिंगल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लिमिटेड ओव्हर्स. आणि त्याचा मात्र फायदा घेतात फलंदाज. गुड डिलिव्हरी. तेवढीच चांगली गोलंदाजी आहे गोलंदाजच्या माध्यमातून सुद्धा, आणि तेवढीच चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पंचाकडे आलाय आणि पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक, तोच फलंदाज. यावेळी मात्र 2 धावा. यस, गुड विकेट. 2+1. आता 3 धावा मिळणार, या शंकाच नाहीये. थोडासा पुढे येऊन गोलंदाजी करण्याचं धाडस यावेळी मात्र अंगला देते आणि 55 नो बॉलचा इशारा करतात. गुड डिसेंबर अंपायर, गुड जॉब, कीप इट अप. खूप चांगली कामगिरी. दुसऱ्यांदा 9 चेंडू. त्यामुळे डोकेदुखी वाढते खाडी संघाची. षटक लांबवलं जाईल आणि फ्रीचा इशारा असणार पंचांचा फलंदाजासाठी. त्यामुळे इट्स व्हेरी गुड. 27 धावा. गुड डिसेंबर अंपायर. 27 धावा 27. फ्रीचा इशारा येईल. यस, लगेच सामना सुरू करा आपण प्लीज. खाडी संघ आम्हाला सहकार्य करा. आयोजकांची विनंती आहे तुम्हाला, सामना स्पीडअप करायचा आपल्याला.
कारण शेवटचा जरी सामना असला तरी मात्र आयोजकांचा कळ आहे की 2च्या आतमध्ये स्पर्धा संपवायची त्यांना आज. उद्यामध्ये स्पर्धा लवकर सुरू होईल. आज उद्घाटन सोहळा होता त्यामुळे 8:14 उद्घाटन झालं. 8:21 राष्ट्रगीत झालं आणि 8:33 पहिला चेंडू आम्ही आज फेकलाय. मात्र उद्या 7 वाजता आम्ही पहिला चेंडू फेकू. आज आम्ही 1.5 तास मागे आहोत. उद्या मात्र नाहीये. ओव्हर द विकेट. क्लीन बॉल ऑन साइडला मात्र फ्री हिट होता. एकदा पूर्ण केली 2 धाब्याचा माणूस असणार आहे आणि यामध्ये मात्र 2 धाबा. थोडीशी गडबड थोडासा फ्लंबल पाहायला मिळतोय. कारण ज्यावेळी आउट झाला त्यावेळी जल्लोष केला मात्र फ्री हिट होता हे विसरलं होतात खेळू. त्यामुळे आम्ही त्यांना आठवण करून दिली आणि त्यामध्ये नंतर धावपळ सुरू झाली. 2 धावा निश्चित. या 2 धावांच्या वर धावसंख्येला आकार येतोय आणि 2 धावांच्या धावसंख्ये पुढे सरकते ती 29 या धावसंख्येवरती 29. याच मध्ये वाकलन संघाने 84 धावा चेस केल्या होत्या. खिडकाळी संघाविरुद्ध तोचा संघ आहे. बऱ्याचशा आठवणी या मैदानावरती आहेत या संघाच्या. एकूण धावसंख्या 29. तिसरा षटक मार्गस्थ असताना खूप चांगलं क्रिकेट बघा. चौका षटकर येत नाही सुद्धा तरी सुद्धा धावांचा ओघ तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतोय. याचे कारण सिंगल डबल जास्त कॉन्सन्ट्रेट. खूप चांगला क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून. तिसरे षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सज्ज होते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. तो मोठे षटक गोलंदाज धरम अलिमकर आणि स्ट्रायकरला फलंदाज अविनाश भोईर. अविनाश वैयक्तिक 7 धावसंख्येत खेळताना. थँक्यू चेतू. थँक्यू रुपेश. खूप चांगली माहिती आमच्यावर पोहोचवताना. वेगवान गोलंदाज. फुल हँड डिलिव्हरी सातत्याने ब्लॉकरचा वापर केला. धरमने सुद्धा मी कौतुक करायला विसरणार नाही. धरमला 2 धाव घेण्याचा मानस. थोडासा फ्लॅमिंग पुन्हा एकदा होत आहे. पंकज चूक करतोय. थोडासा उशिरा चेंडू खाली आलाय आणि त्यामुळे तर आमचे दिनेश शेठ खार्डी आमच्या फोनवरती ऑनलाईन या स्पर्धेला शुभेच्छा देताना. स्पर्धेचे स्वतः यश दिनेश तर दिनेश शेठ पाटील या सामन्याचा ऑफिस मधून बसून आनंद घेतात. स्वागत आहे दिनेश शेठ पाटील तुमचं. काठी चषकाचे आयोजक आहेत आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून बाईक त्याने पुरस्कृत केली. स्वागत आमचे हेमंत म्हात्रे यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. ओव्हर द विकेट. ओ व्हॉट अ शॉट. खूप लवकर चेंडूला बघा. स्लोक शॉट. गुडघ्याचा योग्य वापर. सौरभ गांगुली स्टाईल. सीमा पलीकडे जबरदस्त षटकार. बॅलन्स शॉटचं सिलेक्शन अप्रतिम माइंड ब्लोईंग. चेंडू दणदणीत षटकार आणि वैयक्तिक 14 धावसंख्येत खेळतो फलंदाज अविनाश आणि एकूण धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने आता पाहायला मिळतात. धरमला पहिला षटकार लावलाय. 37 धावा. 37. दिनेश शेठ पाटील आमच्या खाडीचे या सामन्याचा आनंद लुटताना स्वागत आहे. ऐवाक्यासाठी चांगा शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ सन्मान्य बाबुराव पाटील. ओ यावेळी मध्ये चेंडू बाहेर होता. चेंडू अपसमच्या तेवढा चांगला स्क्वेअर कट. गुड फिल्डिंग. एक षटकावरला सिंगल. गुड थ्रो ऑन द स्टंप. तर मोहन सुकरामाळे आमचे समाजसेवक यांच्याकडनं 200 रुपये. तर सोहम संतोष पाटील आमचे संतोष पाटील यांचे सुपुत्र यांच्या नावाने 500 रुपये पारितोषिक. एकूण 900 रुपयाचं पारितोषिक ऐवाक्यासाठी. थँक्यू सो मच. षटक क्रमांक 3 समाप्त होते. एकूण धावा धापालकावरती 3 गणाच्या मोबदल्यामध्ये एकूण धावसंख्या शकल 38 धावा. शेवटचे 2 षटका बघायचे. काडी संघ किती धावांवरती रोखेल आणि वाकलान संघ त्यांच्या समोर किती मोठं आव्हान उभं करेल. टीम मीटिंग इज गोइंग ऑन. कारण मागच्या षटकामध्ये 2 चेंडू नो बॉल पडले. त्याची चर्चा झाली आणि फलंदाज अविनाशला कसं थांबवायचं याच्यामध्ये शॉर्ट मीटिंग झाली. बघायचं क्षेत्रक्ष विखुरला जाईल. ड्रिंक्स बॅग 3 षटकांत ड्रिंक्स बॅग तुम्ही घेऊ शकता. 38 धावा आल्यात. मोतीराम नेतृत्वाखाली उतरलेला संघ. मी कौतुक करेन फलंदाज अविनाश शकर. अविनाशच्या संघाला सावरलंय. आतापर्यंत अविनाशनं एक षटकार मारून त्याने संघासाठी 11 धावांचं योगदान दिले. तर किरण मात्र त्याला साथ देतोय 2 चौकाराच्या मदतीनं. एकूण त्यानं एक षटकार सुद्धा मारलाय. 14 धावांचं भरीव योगदान आपल्या संघासाठी दिलंय. बघायची जोडी मैदानात किती थैमान घालणार, किती धावा उभारणार. एकूण धावसंख्या 38. लॉस ऑफ द 2 विकेट्स. एक चांगली भागीदारी बिल्ड केली जाते प्रदीप आणि अविनाशच्या 2 फलंदाजामध्ये आणि ही भागीदारी ब्रेक करण्याची यावेळी मात्र गोलंदाज प्रयत्न करतात. श्याम दातीलकर वैयक्तिक कोट्यातील दुसरे षटक हाताळताना
वैयक्तिक दुसरं षटक बघायचे श्यामनं पहिल्या षटकामध्ये खूप कमी धावा दिल्या होत्या, फक्त त्यानं मागच्या षटकामध्ये 4 धावा दिल्या होत्या आणि हेच कारण की श्याम दातेकर पुन्हा एकदा षटक सोपावले गेले. बघायचं या मॅच मध्ये काय कामगिरी करणार. ब्लॉकॉलचा डेंजरस डिलिव्हरी, तेवढा चांगला फटका, चेंडू लॉंगा चेंडू दिशेने भिरकावून दिला, चेंडू मात्र मिसफील्ड. पुन्हा एकदा चुका होतात काडी संघाच्या माध्यमातून, चुका आणि फक्त चुका होतात. या चुकांची मात्र त्यांना निश्चित भरपाई करावी लागेल. चेंडू सीमा पलीकडे चौकार. चुका होतात निश्चित. विशाखाने चूक झाली म्हणजे निश्चित थोडासा त्रास भोगावा लागेल संघाला. थोडासा नाराज झालाय श्याम दादिलकर, कारण चेंडू एकच धाबा अपेक्षित होती मात्र 4 धाबा आल्यात आणि धावसंख्येला आकार मात्र बेगाने येतोय. एकूण धाबा 41 41 धाबा पाहता धापलकरती आल्यात मात्र खूप 42 माफ करा 38 धाबा होत्या आणि या 4 मध्ये 42 धाबा होत्या. श्याम थोडासा नाराज. क्लीन बॉल, प्ले डाऊन विकेट बघू शकाल तुम्ही एलईडी ब्लेसेल ब्लिंकिंग करताना आणि मोठा धक्का दिला जातोय. एक अविनाश बॅक टू द पॅव्हिलियन. खलीवली बघायचं अविनाश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज पाचा करतोय जीत भोईर. अविनाशच्या संघाला सावरले, मी कौतुक करेन अविनाशचं, कौतुकाला विसरणार नाहीये. कारण ज्यावेळी किरण बाद झाला त्या संघाला सावरले, त्यानं खूप चांगली कामगिरी केली आणि अविनाशनं आपल्या संघासाठी एकूण धावा त्याने उभारल्या त्या 11 चेंडूमध्ये 19 धावांची भरीव कामगिरी. 26 धावांची भागीदारी मात्र ब्रेक केली श्यामनं. गरज होती ब्रेक थ्रू विकेटची आणि 26 धावांची भागीदारी मात्र आता ते ब्रेक करते. खूप चांगली कामगिरी केली, मी कौतुक करेन अविनाशचं. नवीन फलंदाजामध्ये येत होतो जीत भोईर. 8 चेंडूमध्ये खूप चांगली कामगिरी बघायचंय. 4थं षटक मार्गस्थ असताना श्यामनं थोडंसं खूप चांगला कमबॅक केलं संघासाठी. अनुभव काय असतो, एक्सपिरियन्स इज अ टीचर असं म्हटलं जाते. अनुभवामध्ये खूप काही शिकलाय श्याम दातेलकर. कारण पहिल्या सामन्यामध्ये त्यानं 4 चेंडू वाईट फेकले होते, मात्र या सामन्यामध्ये त्या चुकांवरती पडदा टाकत नवीन जोमानं नवीन संकल्पनेने उतरला संघ. गुड बॉलिंग गोलंदाज सज्ज होतोय. रिवर्सच्या माध्यमातून ही सर्व ओळख आहे जीत भोईरची. जीत म्हणजे मोठी फलंदाजी, जीत म्हणजे धावा आणि जीत मध्ये एक मोठी फलंदाजी करण्याची क्षमता आहे आणि तेच दाखवत असताना जीत पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवतोय. येस आय एम कम बॅक, आय कम आणि मी कम बॅक केले दाखवलंय. मी आलोय मैदानावरती, जीतने दाखवलंय. आणि धावसंख्या 46 पहिल्या चेंडूत चौकार मारतो. श्यामचं स्वागत केलंय रिवर्सच्या माध्यमातून. व्हॉट अ शॉट, क्लासिकल टायमिंग. ओ यावेळी मात्र पुन्हा एकदा लगेच उत्तर, क्विक रिप्लाय दिलाय श्यामने यावेळी. तुम्ही जर आम्हाला चौकार मारू शकता तर मी तुम्हाला थांबवू शकतोय. किती चांगला कॉन्टॅक्ट बघा मित्रांनो, जाऊ नका घरी. खूप चांगला सामना पाहायला मिळतोय दोन संघांमध्ये. खूप चांगला क्रिकेट. तर या सामन्यामध्ये मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये काडी संघाने पराभूत केलं होतं वाकलन संघाला, त्यामुळे सामना खूप चांगला पाहायला मिळेल, शंकाच नाहीये. जबरदस्त सामना, दुसऱ्यांदा चॅम्पियन असताना वाकलन संघ आणि मागच्या वर्षी चॅम्पियन खाडी संघांच्या दरम्यान सामना. ऑन साइडला चेंडू भिरकावून दिलाय, लॉफ्टेड ड्रायव्हिंग स्टॅमिंग स्ट्रोक, शतकला बीट करतो, चेंडू मात्र निघून जातोय वन बाउंस सीमा पलीकडे. अजून एक चौकार. खूप चांगली कामगिरी केली श्यामने, मात्र त्याला चौक उत्तर दिला आता फलंदाज प्रदीपनं. जीत भोईर यालाच खूप चांगलं उत्तर देताना एज लागते, चेंडू मागे निघून जातोय.
बघा जेव्हा जेव्हा मोठे फटके आले तेव्हा सामना थांबवले फलंदाजांना आणि षटक क्रमांक 30 या षटकाची सांगता होते. चौथ्या षटकाची सांगता झाली 3 षटकामध्ये 38 धावा आणि 4 षटकानंतर मात्र आपण पाहतो त्या 50 धावा. या षटकामध्ये 12 धावा खर्च केले, 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले, 3 चौकार पाहायला मिळाले तुम्हाला आणि तेवढेच चांगले चेंडू तुम्हाला पाहायला मिळाले. मात्र तेवढाच चांगला बिमोड केलाय फलंदाजानं. बघा शेवटचे षटक कोणाच्या कोट्यामध्ये द्यायचा प्रश्न भेडसावतोय यावेळी मध्ये संघनायकाला आणि टीम मीटिंग कॉल केली की शेवटचे षटक कोणाला द्यायचं आणि जीतला कसं थांबवायचं आणि प्रदीपला कसं थांबवायचं. 50 धावा. खूप चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल या सामन्यामध्ये, कारण दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकून पुढे सरकलेत, त्यामुळे खेळपट्टीचा चांगला अभ्यास झालाय आणि एकमेकांसमोर बऱ्याच वर्षी आल्यानंतर एकमेकांच्या उणीधुनी एकमेकांच्या कमी जमेचा बाजू यांचा गाढा अभ्यास आहे, त्यामुळे सामना खूप चांगला पाहायला मिळेल. कुठे जाऊ नका मित्रांनो, पाहत टायगर चषक 2019 खूप चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेचा उच्चांक सातत्याने वाढताना कमी कालावधीमध्ये या स्पर्धेने गाठलेली उंची अत्यंत लोकप्रिय, अभिमानाची, सन्मानाची आणि बहुमानाची अत्यंत लोकप्रिय आणि नेहमीच लोकप्रिय असणारी बहुचर्चित असते स्पर्धा तुम्ही पाहता टायगर चषक 2019 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 50 धावा लावल्या जातात आणि येणारे षटक कसं असणार, किती धावा ठोकल्या जाणार, किती धावा रोखल्या जाणार, किती मोठं टार्गेट असतं गाडी संघासमोर, याचं उत्तर तुम्हाला मिळेल येणाऱ्या षटकांमध्ये. विशाल मात्रे गोलंदाज स्वतः संघाने आलाय. सायकल फलंदाज प्रदीप, अनुभवाची शिदोरी असणारा फलंदाज प्रदीप, फार काळ खेळपट्टी तुम्हाला टिकताना पाहायला मिळतो हा फलंदाज. गुड बॅटिंग. बघा शेवटचं षटक 6 चेंडू, शेवटचं या पहिल्या सत्रातील शेवटचं षटक. विशालचा चेंडू ऑफच्या थोडासा बाहेर चेंडू, पंच आम्हाला इच्छा करते वाईट. स्कोरचं काम वाढताना स्कोरर मात्र 51 धावा दापलकावरती. दिनेश शेठ पाटील आमचा सामना एन्जॉय करतात. स्वागत आहे तुमचं. आमच्या हेमंत मात्रे सुद्धा सामन्याला एन्जॉय करतात. त्यांच्या माध्यमातून खाडी चषक 2019 स्पर्धा आपण 18 ही स्पर्धा पाहिली यावर्षी. खाडी चषकाचे आयोजक दिनेश शेठ पाटील आणि ग्रामस्थ खाडी यांच्या वतीने आपण ती स्पर्धा पाहत असतो. यावर्षी जहानमन क्रीडा मंडळ निलजाने 50 सुवर्ण महोत्सव पूर्ण केली. अशा अनेक स्पर्धा आपण पाहतोय. रतनबुवा असेल, सर्वात मोठी स्पर्धा भारतातील राऊंड विकेट. एज लागली, चेंडू मागे निघून याच्या अगोदर मात्र कट केला बॅकफुटला, कारण चेंडू उंची जास्त होती. हा चेंडू त्याला लेट कट खेळायचा होता फलंदाजाला, मात्र शेवटच्या मोमेंटमध्ये प्रदीपनं विचार केला की आपण जीतला जास्त स्ट्राईक द्यावी. जीतनं आल्याचं उत्तर दिले, त्यानं आलेलं चौकार मारलाय रिवर्सच्या माध्यमातून, तर जीतकडनं फार अपेक्षा असणार आहे. जीत एक अत्यंत घातक फलंदाज आहे. जेव्हा जेव्हा जीतला आपण पाहिले मैदानावरती तेव्हा तेव्हा मोठे फटके पाहिले आहेत, कारण मोठे फटके खेळणं हे त्याचं वैशिष्ट्य, कमी चेंडूमध्ये जास्त धावा टोकणं हे त्याचं वैशिष्ट्य, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज जिंकणं हे त्याचं वैशिष्ट्य. आणि जीत म्हणजे एक मोठं वादळ, जीतमध्ये धावांचे मशीन, जीतमध्ये धावांचे रन मशीन ज्याला संबोधलं जातं. बघायचंय जीत काय कामगिरी करणार, विशाल त्याला कसं थांबवणार. विशालचा चेंडू स्टेट पाहायला मिळतो. चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल जातं. 2 धावा घ्यायचा, मानस फार वेगाने पुढे सरकला. यावेळी फलंदाज परतावा लागेल, प्रदीपला परतावा लागेल. चुकीचा कॉल, कारण कॉल जीतनं दिला नव्हता आणि कॉल वाला प्रदीपने दिला. प्रदीपला मात्र परतावा लागेल. प्रदीप बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू रोहित, खूप चांगलं गीत आपण वाजवलं. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. प्रदीप ने आपल्या संघासाठी धावसंख्येमध्ये खूप चांगली कामगिरी केली. त्यानं 4 धावांचं योगदान दिलं. प्रदीपने संघाला सावरलं, एका बाजूने किल्ला लढवला. त्यानं जरी मोठी धावसंख्या जरी उभारली नाही तरी मात्र त्याने पार्टनरशिप चांगली बेल केली, चांगली साथ दिली त्याने अविनाशला आणि त्यानंतर साथ दिली त्यानं जीतला. आत्मसमर्पण केले त्यानं, कारण स्ट्राईक त्याला जीतला द्यायची होती. नवीन फलंदाज पाचन केला होता. गुड बॉलिंग राहुल मात्रे. विशालचं कौतुक करेन, कारण शेवटचं षटक आहे त्याच्यामध्ये चौकार षटकार आपण जास्त पाहतोय. मात्र विशाल एक चांगला संघनायक आहे, खूप चांगली गोलंदाजी करताना, फलंदाज थांबवताना. एक अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी, चेंडूमध्ये जास्त बाउन्स, फलंदाज बाद. यस, नो डाऊट अजूनही धक्का दिला जाईल आणि वाकलन संघाला मिळतोय तो आतापर्यंत 5वा धक्का.
एक फलंदा बाद होता हे चित्र आपण सर्रासपणे पाहतोय शेवटच्या षटकामध्ये. एक तर शेवटच्या षटकात तुम्हाला जास्त धावा पाहायला मिळतात, एक तर तुम्हाला शेवटच्या षटकात जास्त विकेट पाहायला मिळतात. हा माझा आजवरचा अनुभव क्रिकेटचा 10 वर्ष क्रिकेटच्या कॉमेंट्री करिअरचा. बघायचं किती धावा उभारा शेवटच्या षटकामध्ये. खूप चांगलं रोखलंय मात्र विशालनं. सदा संघाचा संघाने माहिती सामन्याचं महत्व किती आहे, माहिती वाकलन संघ किती ताकदीचा संघ त्यांच्या समोर. या सर्वांची माहिती घेत असताना चांगली गोलंदाजी विशालच्या माध्यमातून. ऑन साइड चेंडू करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटच्या पाठीत येत नाही, व्यवस्थित इन्व्हेशन मिळत नाहीये. गुड फिल्डिंग याला मात्र थ्रो चुकीचा. बॅकअप होणार की नाहीये आणि पंच इशारा करतात इज आउट. या 6वा धक्का दिला जातोय याला मात्र वाकलन संघाला. एकोणीसशे 95चा करण अर्जुन या चित्रपटात दोन आपण ऐकलेत. फलंदाज बाद झालाय. या चित्रपटाने शाहरुख खानला नवीन दिशा दिली, या चित्रपटाने सलमान खानला नवीन दिशा दिली 1995ला. आणि धावसंख्या 54 गडी बाद झाले ते 6 शेवटच्या षटकात असताना विशाल खूप चांगले गोलंदाजी करतो. मोठ्या फटक्यांची अपेक्षा वाकलन संघाला मात्र कोणताही फलंदाज मोठे फटके खेळत नाहीयेत. याचं कारण अचूक गोलंदाजी, याचं कारण भेदकता गोलंदाजीमध्ये, याचं कारण गोलंदाजीमध्ये मात्र खूप चांगली कंट्रोल म्हणजे तुम्हाला पाहायला मिळते. एकही षटकार किंवा एकही चौकार शेवटच्या षटकात नाहीये. प्रतीक्षा आहे फलंदाजांना मात्र गोलंदाजी तेवढी चांगली विशालची तुम्हाला पाहायला मिळते. गुड बॉलिंग, गुड एक्सपिरियन्स, वेल अँड गुड नाव. फुल हँड डिलिव्हरी, हो व्हॉट अ डिलिव्हरी. चेंडू मात्र मॅगर युजर, व्हॉट अ फिल्डिंग. प्रल्हाद चेंडूला मात्र बॅकअप देतोय जबरदस्त. अनिकेत माफ करा, जबरदस्त क्षेत्ररक्षक, जबरदस्त. जवळ 4 धाबा यावेळी मात्र डिफेन्स केल्या, याच मात्र फिल्डिंगच्या 4 धाबा निश्चित मात्र संघाला लाभदायक ठरतील. व्हॉट अ फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. मागच्या वर्षी या 2 संघांमध्ये खूप चांगला सामना आपण पाहिला होता. ती लढत तुम्हाला 365 दिवसानंतर पुन्हा मध्ये ती पाहायला मिळते. वर्ष बदललंय फक्त, बाकी काहीच नाही. संघ तोच आहे, स्पर्धा तीच आहे आणि सामना सुद्धा दुसऱ्या षटका फेरीत तुम्हाला पाहायला मिळतोय. एकमेकांसमोर संघ पुन्हा एकदा 365 नंतर तुम्हाला मध्ये ती पाहायला मिळतात. फुल हँड डिलिव्हरी, बॅकफुट लावून मात्र लॉफ्टेड ड्राइव्ह, चेंडू गॅपचं सिलेक्शन स्क्रीन समोर. गुड फिल्डिंग, एकदा 2 धाबे समान असतो मात्र चुकीचा. आणि याचबरोबर 2 धाबा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग मिळते, विकेट, गुड कॉल आणि सत्र इथे समाप्त होते. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. एकूण धावा धावफलकावरती अब तक 56. 56 लॉस ऑफ द 6 विकेट. 57 धाबाची गरज. खूप चांगला स्कोर वाकलन संघाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण 56 धाबा या थंडीच्या वातावरणामध्ये, तेही रात्रीच्या 2 वाजता मध्यरात्रीमध्ये 56 धाबा खूप चांगल्या असणार आहेत. 50+ धावसंख्या ही खूप चांगली धावसंख्या असणार आहे. मात्र द स्कोर इज नथिंग मोर नथिंग लेस. मोठं नाहीये, छोटं नाहीये. आणि 57 धाबा या मैदानावरती खाडी संघ उभारणार का, की पुन्हा एकदा वाकलन संघ स्पर्धेमध्ये उंच भरारी घेणार. 2 वर्षाचा चॅम्पियन संघ या स्पर्धेमध्ये आपला अधिराज्य गाजवेल, की मागच्या वर्षी चॅम्पियन संघ स्पर्धेमध्ये पुढे भरारी घेईल. कोण कसा असणार सामना, शेवटच्या थरार सामन्यामध्ये रंगणार का, सामना एकतर्फी होणार की सामन्यामध्ये तुम्हाला धमक पाहायला मिळणार, सामना प्रेक्षकांच्या मनात जिंकणार का, या ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. याचं उत्तर तुम्हाला देतील ओमकार शेट्टी दुसऱ्या सत्रामध्ये. वाकलन संघ जिंकणार की खाडी संघ जिंकणार. मी मध्ये इथे थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा डायकाची 2019 ही स्पर्धा. थँक्यू सो मच. थँक्यू सूर्याजी, असंच प्रेम असू द्या. तर जगदीशला विनंती करतो, जगदीश आपण दुसऱ्या सत्रासाठी तर तुमचा शेवटचं थोडी जास्त कॉमेंटला एन्जॉय करा. तर 57 धावांची गरज. सामना कोण जिंकण्याचं उत्तर तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये देतील ओमकार शेट्टी किंवा जगदीश. थँक्यू सो मच. लक्षातच नाही माझ्या गाडीत टाकलंच नाही. गणपती होते. थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील सर. गुलाबी थंडीमध्ये रंगतोय नक्कीच. या थंडीच्या गारव्यामध्ये
एक गरम सामना वाकण विरुद्ध गावदेवी खाडी. तर टीमची टोटल पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना टॉस हरल्यानंतर लावली आहे ती म्हणजे स्वर्गीय सुरेंद्र दादा 11 वाकण संघानं 56 आणि 57 धावेचं लक्ष्य इथे पार करायचंय. तर भरपूर चांगलं क्रिकेट दाखवलं अवी भोईरनं, त्याला चांगली साथ दिली. प्रदीप पाटीलनं, किरण म्हात्रेनं देखील पॉवर मध्ये चांगल्या धावा जमवल्या. त्यानंतर वादळ आलं जीत नावाचं आणि धावफलक जाऊन पोहोचलं 56 वरती. सलामीची जोडी जिंकण्याचं स्वप्न आणि अभिलाषाने बागून मैदानामध्ये इन होत आहेत. ऍज अ ओपनर विशाल म्हात्रे आणि त्याच्या जोडीनं प्रल्हाद पाटील सलामीसाठी. तर दोन्ही टीम्सला ऑल द बेस्ट. हनुमान क्रिकेट संघ डायगर, त्याचबरोबरीनं या स्पर्धेचे आमचे प्रणेते विष्णुशेठ पाटील असतील आणि पूर्ण त्यांचे चारही बंधुराज आणि डायगर ग्रामस्थ यांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा. तर फाईट भरपूर चांगली रंगेल कारण गावदेवी खाडी म्हटलं तर या स्पर्धेचा डिपेंडिंग चॅम्पियन आणि मागच्या वर्षी याच मैदानावरती डॉमिनेट केलं होतं जीजी स्पोर्ट वाकणला. मग आज तो संघ खेळतोय स्वर्गीय सुरेंद्र 11 नावानं. पहिलाच बॉल मोतीराम भोईर स्वागत केलं मोठ्या फटक्यानं. टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषा पार. दमदार सुरुवात करतोय विशाल म्हात्रे. नक्कीच हा फटका प्रेक्षकांची मनं जिंकतोय. बॅट्समन विशाल ओव्हर द विकेट. मोतीराम भोईर यावी मध्ये क्रिकेटचं ब्रह्मास्त्र त्यानं लगेच आपल्या भात्यातनं बाहेर काढलं की ते आहे डीप मध्ये लॉंग ऑनच्या दिशेनं. तो पण एक धाव दुसऱ्या धावेसाठी थोडीशी नक्कीच इथे प्रयत्न कुठेतरी करत होते प्रल्हाद आणि विशाल. मग ते थांबवलंय स्वतःला प्रल्हाद पाटीलला आणि एक रन स्ट्राईक रोटेट होतीये प्रल्हाद पाटीलकडे. तर पहिल्या मॅच मध्ये एक वेगळा स्टँड दिला होता या खेळाडूंना. भरपूर वेळ मैदानामध्ये थांबले होते. 16 धावा देखील जमवल्या होत्या बॅटिंग करताना गावदेवी खाडीसाठी. तर इथे लक्ष आहे 57 टार्गेट. भरपूर मोठे प्लॅटफॉर्म आहे टीम वाकणकडे. तर एका बाजूनं फलंदाजीचा तोफखाना आज तुम्हाला पाहायला मिळतोय. जरी रवी अलिमकर नसले तरी खाडी संघाकडे प्रल्हाद पाटील आहेत, खाडी टीमकडे विशाल, सूरज म्हात्रे आहेत, अनिकेत निगुकर आहेत, त्याचबरोबरीनं सूरज फौजदार. अशी भरपूर मोठी मोठी नावं तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सामना जसा जसा पुढे जाईल तसा तसा मॅचचा संघर्ष एका वेगळ्या उंचीवरती जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघांचं स्टँडर्ड तेवढंच आहे. एकाच कॅलिबरचे दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतील. जसं एका मैदानामध्ये 2 तलवार, एका गुफेमध्ये 2 वाघ, तसंच या मैदानावरती 2 संघ थांबू शकत नाहीयेत. इथनं फक्त एकच संघ उंच भरारी घेऊ शकतो. इथे स्विच हिट वॉटर शॉट डिफिकल्ट. प्रल्हाद पाटील आपल्या नावाचा ब्रँड इथे चेंडू वरती उमटवलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. पंचांचा इशारा 6 धावा. प्रल्हाद पाटीलला या आधीच्या चेंडूवरती थांबवलं होतं. नंतर मग त्यांना इथे उत्तर दिलंय, हल्ला चढवलाय मोतीराम भोईर वरती. मग इथे अपील केलं जात आहे तोपर्यंत चेंडू इथे डॉट जाईल. एकदा प्रल्हाद पाटील मोठी फटके दाखवतोय तर त्याला थांबवलं देखील जात आहे. त्याचं देखील सामर्थ्य दाखवतोय. आपलं कसब, आपला अनुभव इथे सिद्ध केला जातोय मोतीराम भोईर या गोलंदाजाच्या माध्यमातून. तर अंतिम बॉल या षटकातील आता शिल्लक असेल 11 धावा फलकावरती आतापर्यंत आलेत. धावा भरपूर चांगले आलेत. तर इथे लाईन मिस केली आहे प्रल्हाद पाटीलनं आणि मोतीराम भोईरला मिळत आहे पहिलं यश. फलंदाज बाद होईल प्रल्हाद पाटील आणि लागलेला पहिला मोठा धक्का गावदेवी क्रिकेट संघ खाडी या टीमला.
तर न्यूमॅन इन ॲज अ वन डाऊन अक्षय म्हात्रे. मध्ये अजूनही विशाल म्हात्रे जे कॅप्टन आहेत त्याला हा डाव नक्कीच ही नौका पार करावी लागेल. नक्कीच कविवर्य सुरेश भटांच्या नक्कीच ओळी व संघर्ष करणाऱ्यांना समर्पित विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटन उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटलं जरी माझे पंख पुन्हा उडेन मी अडवू शकेल अशी अजून भिंत मला नाही. तर इथे तसंच क्रिकेट दाखवावं लागेल फाईट करताना विशाल म्हात्रे या खाडी टीमच्या संघनायकाला. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 11, करायचे 57. अजूनही 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 46 धावेची गरज असेल. 24 बॉल 46, 11.50. केतन म्हात्रे पहिलाच बॉल बॅटची इन रेज. तर यष्टीरक्षक जीत भोईरथ आणि इथे असे पराक्रम नक्कीच तुम्हाला पाहायलाच मिळतील. तर एका बाजूनं खाडी जे काही आहे सर्व पणाला लावतोय कारण इथे त्यांचा डाव, त्यांची अस्मिता, त्यांचा स्वाभिमान पाहायला लागलाय. तर एका बाजूनं आपला दबदबा जपण्याचं काम करतोय संघ स्वर्गीय सुरेंद्र 11 वाकळन. ओव्हर द विकेट केतन. इथे फुलटॉस आहे, भरपूर चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू बॅटवर जसा आला बॅटमन स्वीट साऊंड टक आणि चेंडू जातोय मिड विकेटच्या वरनं सीमारेषा पार. षटकार. संघनायक कसा असावा, डाव कसा सावरावा हे जे ते दाखवतं विशाल म्हात्रे. अजून एक चांगला फटका, शतक्षिका आहेत, लॉंग ऑफ ला गुड फिल्डिंग, वन बाउन्स. चेंडू कव्हर करून फेक करतील किरण म्हात्रे. तोपर्यंत स्ट्राईक इथे रोटेट होतीये. वन डाऊनचे फलंदाज अक्षय म्हात्रे. तर इथे प्रत्येक खेळाडूला 100% कमिटमेंट द्यावी लागेल खाडी टीमसाठी, कारण तुमच्या समोर एक बलाढ्य संघ खेळतोय तो म्हणजे वाकळन. नक्कीच गावदेवी खाडी चषक तब्बल 3 वेळा उचललाय. तर या खाडी संघानं देखील लास्ट इयर डिपेंडिंग चॅम्पियन आहे स्वर्गीय शिक्षण महर्षी नारायण पाटील स्मृती चषकाचा. त्यामुळे 2 चॅम्पियन यावेळी समोर समोर येतात, म्हणजे या वर्षी इथनं जो पुढे सरकेल तो नक्कीच सुपर 8 मध्ये आपलं स्थान निश्चित करेल आणि तो संघ फाईट करेल सुपर 8च्या महत्वाच्या मॅच मध्ये. ज्यावेळी स्पर्धा पुढे सरकेल, स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येईल, त्यावेळी मात्र गावदेवी क्रिकेट संघ घोट जो आचार्य 11 घोट या नावानं आज उतरलाय. 2 मॅचेस जिंकून रोशन सावंकेनं आपलं स्टँडर्ड जपलं रायगड नगरीतले येऊन. केतन म्हात्रे इथे देखील फटका चांगला आहे, एलिव्हेशन मात्र कमी मिळालाय. शतक्षिका आहे डीप मध्ये, लॉंग ऑनला भरपूर वेगानं आलेत आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात अक्षय म्हात्रे आणि विशाल म्हात्रे. ही म्हात्रे बंधूंची जोडी पाहिजे 57 धावेचं लक्ष्य. कशा प्रकारे इथे हे आव्हान स्वीकारलं जाईल वाकण टीम समोर दुसऱ्या सत्रामध्ये खेळताना धावेंचा पाठलाग इथे करायचा गावदेवी क्रिकेट टीम खाडीला आणि भरपूर दर्जेदार टुर्नामेंट, इथलं डिसिप्लिन, इथलं टाइम मॅनेजमेंट आणि या स्पर्धेची ओळख या सीझनला तुम्हाला 2 आकर्षक बाईक पाहायला मिळतात. तर इथे फटका, स्टँड अँड डिलिव्हर, एलिव्हेशन अजिबात मिळालं नव्हतं, टायमिंग प्रॉपर नव्हतं. अक्षय म्हात्रेचं संधी होती झेल कॅरी करण्यासाठी, हरेश भोईरला झेल इथे मिस झालाय. मग ते मिळतीये एकेरी धाव. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ. कारण एक एक सुटलेला झेल क्रिकेटमध्ये उपद्रव नेहमीच घडून आणू शकतो. त्यामुळे इथे पाहायचंय काय करेल जीवनदान मिळाल्यानंतर अक्षय. तर हा चेंडू बडी मछली जाल में, केतन म्हात्रे कॉल करतोय यस आय विल टेक, माझा झेल मी घेतोय आणि परतावं लागेल. विशाल म्हात्रे संघनायकाची शिकार इथे झाली आहे. मी म्हणेल खाडीचा वाघ मध्ये बाहेर येतोय आणि यश मिळालंय गोलंदाज केतन म्हात्रेला.
टीमची टोटल फलकावरती आता मात्र पाहायला मिळती आहे 2 षटकांच्या अखेरीस 21 धावा आता तुम्हाला करायच्यात. येणारे चेंडू 18 आणि जिंकण्यासाठी 36 धावा. तर अविभोईरनं जो एक षटकार लगावला स्टँडर्ड डिलेवर आउट ऑफ द पार्क तो पाहण्याजोगा होता. विशाल मात्रेनं त्याला नंतर दिलेलं उत्तर अंतिम षटकामध्ये ज्यानं जीतला देखील थांबवलं ते षटक देखील पाहण्याजोगं होतं. तर भरपूर काही या मॅच मध्ये प्रेक्षकांना नक्कीच त्यांच्या हृदयाला स्पर्श करणारं क्रिकेट इथे दाखवलं. दोन्ही टीम्सनं 18 चेंडू 36 धावा सरासरी अजून पुढे जातीये. रिक्वायर रन रेट आता मध्ये 12 वरती जाऊन पोहोचलंय. मध्ये सूरज फौजदार मध्ये ती क्षमता आहे. इथनं हा फलंदाज जर चांगलं क्रिकेट दाखवतोय तर नक्की स्वप्न पूर्ण होऊ शकतंय गावदेवी खाडीचं. तर महत्वाची विकेट आहे मॅचची गोल्डन विकेट. जरी सोन्याचा भाव अलीकडच्या काळात कमी जास्त झाला मध्ये सूरज फौजदारच्या विकेटची किंमत भरपूर महागडी आहे खाडी टीम साठी. तर मोठा फटका इथे खेळायचा होता. यशांच्या मागे बॅकअप देतात प्रदीप पाटील तोपर्यंत चेंडू इथे निर्धाव जाईल. तर तिसरं षटक जीत भोईर दुखाप्रस्त होऊन पुन्हा एकदा मैदानावरती नव्यानं त्यानं कमबॅक केलं. बॅटिंगसाठी देखील थोडेसे उशीर आले मात्र आपला दर्जा आपला स्टँडर्ड जपलं. हेच तर ग्रामीणचं क्रिकेट आहे जे खेळलं जात आपल्या गावासाठी सन्मानासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी. चेंज ऑफ द पेस गती परिवर्तन बॅकफुटला येऊन लाईन खूप लवकर रीड केली. सूरज फौजदारना दुसरा धावेचा मानस आहे. इथे मात्र धोका होता मध्ये थोडीशी चुकी झाली. यष्टी रक्षक मोतीराम भोईर चेंडू कलेक्ट देखील झाला फक्त चेंडू स्टंप वरती लावून बेल्स उडवायच्या होत्या. इथे मात्र तसं घडलं नाहीये. लक फॅक्टर मी मला इथे कुठेतरी साथ देत आहे सूरज फौजदारला. तो बंद 2 धावा धावफलक 2 ने अजून पुढे सरकेल. टीमची टोटल 23 करायच्या 57 म्हणजे अजूनही येणारे चेंडू 16 आणि जिंकण्यासाठी 34 धावेची गरज आहे. क्या मॅच इथे रंगती आहे खाडी वर्सेस वाकळण. इथे आखोटाप्याचा बॉल आपला फेवरेट स्ट्रोक आपल्या फेवरेट झोन मध्ये स्ट्रॉंग झोन मध्ये फेकून दिलाय. डीप लगॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर ब्रँड ऑफ खाडी सूरज फौजदार 6 धावा. तर षटकारांना धावफलक पुढे जात आहे 29. तर इथे मात्र हलक्या हाताने खेळले फटका भरपूर चांगला आहे. मोठ्या फटक्यानंतर इथे संयम दाखवलाय. ओव्हर थ्रो बॅकअप देण्यासाठी फील्ड आहेत. तो बंद 2 धावा आणि धावफलक 31 म्हणजे अजूनही तुम्हाला करायच्यात हा सामना जिंकण्यासाठी तब्बल 26 धावा. 57 धावेचे लक्ष्य. या षटकाचा जर विचार केला आतापर्यंत चेंडू पूर्ण झाले 4 त्यामध्ये 1 षटकार 2 डबल पहिला चेंडू डॉट गेलाय म्हणजे 14 चेंडू 26 धावा. भरपूर चांगला सामना रंगतोय. एक मोठा फटका अजून मजबूत स्थिती गाठेल संघ खाडी. तर 1 विकेट कमबॅक करेल टीम वाकळण. तर जीत भोईर इथे सांगतोय सूरज फौजदारला 1 षटकार जरी आला असला आ देखे जरा किसमें कितना है दम. प्रयत्न करा वाच लागेल कारण प्रयत्न करून चुकला तरी चालेल पण प्रयत्न करताना चुकू नये. आणि इथे मात्र संघर्ष दोन्ही बाजूने सारखाच तुम्हाला पाहायला मिळतोय. तर अजून एक सिंगल इथे बाईकच्या स्वरूपात. तर आज नक्कीच कौतुक करू अंतिम टप्प्यामध्ये आपण आमचे ऑफिशियल्स प्रसाद सहस्त्रबुद्धे रमेशजी म्हात्रे सागावचे सुभाष पाटील संदपचे त्याचबरोबर आमचे पूर्ण GTC टीम आमचे टेक्निशियन त्यांचे कॅमेरामॅन आमचे जनरेटर ऑपरेटर आमचे इलेक्ट्रिक फोकसचे पूर्ण टेक्निशियल टीम जनमान क्रिकेट संघ टायगर ज्यांनी भरपूर मेहनत घेतली आणि आज पहिली रात्र यशाच्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्याच रात्रीत डिसिप्लिन जपलाय. तर थोडंसं दडपण दोन्ही टीम्स वरती कारण आता चेंडू शिल्लक आहेत 12 धावा फलकावरती लागलेत आतापर्यंत जवळजवळ 32 म्हणजे 12 चेंडू तुम्हाला करायच्यात 25 रन. आणि जाऊयात आमच्या DJ कडे ऐकूयात एक चांगलं संगीत गुलाबी थंडीमध्ये.
12 चेंडू 26. रतन टाटा एक भरपूर मोठे नाव आहे. त्यांचं एक वाक्य मला आठवतं, लोखंडाला कोणच संपू शकत नाही. 12 चेंडू 25, सॉरी 12 बॉल 25 ची गरज आहे. 32 झालेत. 57चं टार्गेट आहे. 11 धावा जीत भोईरच्या षटकामध्ये खर्च झाल्या. 18 चेंडू 36 ची गरज होती. त्यानंतर जर पाहिलं तर 11 धावा त्या षटकामध्ये आलेत. आता केतन मात्रेचा वापर इथे केला जातोय सेकंड स्पेल साठी. तर पहिलाच बॉल केतन म्हात्रे म्हटलं तर भन्नाट वेग, अचूक टप्पा, वेगवान दिशा, लाईन लेंथ आणि ते सर्व काही जपताना केतन म्हात्रे. तर केतन म्हात्रे आणि हॅट्रिक पूर्ण केली तर सुधाकर माळी यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. सूरज फौजदार तर इथे फटका नो मॅन्स लाईन मध्ये तिथे ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक येतोय भरपूर वेगानं. इथे मात्र जीत भोईर, आज मात्र दिवस खराब आहे मी म्हणेल जीत भोईरचा. सातत्यानं दुखापत होतीये जीत भोईरला आणि दुखापत देखील भरपूर मोठी होतीये. मात्र एक धाव मी मग नक्कीच वाचवली. इथे जीत भोईरनं आधीच नक्कीच इंजरी फेस करतायत. 12th मॅन जायचं आतमध्ये. जीत भोईर इथे मात्र बाहेर येत आहेत तर आतमध्ये जावं लागेल. आता जीत भोईर मैदान सहजासहजी कधी सोडत नसतात. आता इथे भरपूर इंजरी त्याला झाली आहे. जीत अजूनही भरपूर टुर्नामेंट्स बाकी आहेत. स्वतःला आधी सांभाळा. जर इथे फिटनेस मेंटेन असेल तर येणारा काळ तुम्ही गाजवू शकता. त्याची रात्र मी म्हणाल भरपूर खराब आहे. सातत्यानं जीत भोईरलाच इथे मध्ये दुखापत होतात आणि 2 वेळा एकाच जागेवरती मी म्हणेल जखम त्याला झाली, दुखापत झाली आणि इथे मध्ये दुखापतग्रस्त होऊन थोड्याशा मदत बाहेर येतात जीत भोईर. मग काय एफर्ट होतं जीतचं त्याला माहिती आहे. सूरज फौजदारला स्ट्राईक पासून आपल्याला लांब ठेवायचंय. सूरज फौजदारला नक्कीच तिथे धावा जास्त बनवून द्यायच्या नाहीयेत आणि फक्त एकच धाव तिथे मिळाली. चांगला चेंडू कलेक्ट करताना जीत भोईर यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि समीकरण इथे बदललंय. टीमची टोटल जिंकण्यासाठी येणारे चेंडू आता मध्ये 10 आणि बनवायचे 10 चेंडू मध्ये तुम्हाला 24 धावा. 10 चेंडू 24 धावा. आमचे सुशील पाटील, सागर पाटील, दिनेशदा पाटील, आमचे दीपेश, आमचे संगनायक शिवाजी पाटील, सोनू इथे मध्ये चर्चा करताना जीत सोबत. तर इथे फुल टॉस फेकून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा बाहेर आणि यावेळी षटकार ठोकलाय. छोटा पॅकेट बडा धमाका अक्षय म्हात्रे. नंतर समीकरण बदलतंय. 3 बॉल मध्ये 7 धावा केतननं खर्च केला. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि इथे तुम्हाला करायच्यात 18 धावा. 9 चेंडू 18 धावा. प्रत्येक बॉल वरती 200च्या स्ट्राईक रेटनं धावा इथे जमवायच्यात. तर केतन म्हात्रे कमबॅक करेल का? यस, केतन सांगतोय की इथे माझ्याकडे भरपूर वेग आहे आणि वेगावरती स्वार होऊन ही मात्र फलंदाजाला थांबवू शकतोय. तर इथे संघर्ष आणि संघर्षच तुम्हाला पाहायला मिळतोय. तर आज भरपूर चांगलं स्टँडर्ड क्रिकेट कल्याण डोंबिवलीतनं त्याचबरोबर रायगडनं टीम्स दाखल झाल्या आणि तुम्हाला हा क्रिकेटचा आनंद पहिल्या रात्री मध्ये मिळाला आणि अजूनही 6 रात्री शिल्लक आहेत ज्यामध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता. स्वर्गीय नारायण शेठ पाटील स्मृती चषक. तर इथे फटका भरपूर चांगला होता. वीरेंद्र सेवाग स्टाईल स्क्वेअर कट. ते 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये आले. संधी मिळाली जीत भोईरच्या जागेवरती. मग पहिलाच झेल इथे त्यांना मिस केला आणि अशा क्रुशियल मुवमेंटला जर झेल मिस केले तर नक्कीच कुठेतरी आव्हानं मोठी होऊ शकतात. मग एकच सांगेल दोन्ही संघांना
रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाट बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो न बदलो मित्रांनो, मात्र वेळ नक्कीच बदलते. 7 चेंडू 17 धावा. सूरज फौजदार हा फलंदाज, इथे मी मग ड्रम कार्ड हुकमाचा एक काय, तर हा फलंदाज इथे मात्र विजयाचा आनंद मिळवून देईल का? कारण सूरज फौजदार बद्दल म्हणायचं झालं तर 2 ते 3 वर्ष भरपूर दर्जेदार कामगिरी राहिली आहे. मात्र या हंगामाचा जर विचार केला तर नक्कीच फॉर्मसाठी झगडतोय. आपल्या पाठीराख्यांचा, आपल्या समर्थकांचा, आपल्या संघाचा, क्रिकेटमधला टीम फॉर ट्रस्ट अर्थातच विश्वास इथे जपायचा असेल तर एक मात्र कौतुकास्पद इनिंग इथे साकारावी लागेल. शॉर्ट अँड स्वीट ब्लास्ट इथनं सूरज फौजदार अक्षय मात्रेनं केला तर 6 बॉलमध्ये 17 धावा देखील पूर्ण केल्या जाऊ शकतात. 6 चेंडू 17 धावा. विकेट भरपूर गमावलेत. टीम वाकडनं 6 गडी बाद झालेत. खाडी संघाचे फक्त 2च खेळाडू बाद झालेत. त्यामुळे तुम्ही 6 चेंडू मध्ये जरी 16 धावा बनवल्यात तरी हा सामना जिंकू शकताय गावदेवी खाडी. तर एकच सांगेल अक्षय आणि सूरजला, आता मात्र तुमच्याकडे गमावण्यासाठी काही नाही आहे. आता फक्त तुम्हाला कमवायचं आहे. या 17 धावा बनवून सुपर 8 तर एका बाजूनं गोलंदाजी मागवती सज्ज होतोय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ज्यांनी उचलून दिलं ते म्हणजे टीम वाकणला. वडवली बी चेंज द गेम विरुद्ध त्यांना अंतिम षटकामध्ये रोखलेल्या धावा आणि नंतर मिळवलेलं अजिंक्यपद स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं तोच गोलंदाज अवी भोईर. तर काकडवालचे आमचे बई भोईर जे कॅप्टन आहेत, मल्लगड नगरीतील एक उत्कृष्ट ऑलराऊंडर, शुभेच्छा देतात टीम वाकणला. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. इथे फटका चांगला आहे. स्मॉल पॉकेट ऑफ द डायनामिक अक्षय मात्रे ऑन फायर. निर्णायक क्षणाला शॉर्ट अँड स्वीट इनिंग तर टाइमचा गजर झालाच पाहिजे अक्षय मात्रेसाठी. 5 चेंडू आता 11 धावेची गरज. थँक्यू डीजे. लास्ट इयर देखील अशीच मॅच झाली. त्यावेळी मात्र उमेश भोईर होते गोलंदाजीसाठी आणि तिथे देखील धावा पूर्ण केल्या होत्या खाडी टीमनं याच वाकण संघाच्या अगेन्स्ट खेळताना. आणि आता मात्र अक्षय मात्रे सांगतोय परिंदों को मंजिल मिलेगी ये उनके फल है वो पर बोलते हैं. और जमाने में वो लोग अक्सर खामोश रहते हैं जिनके बल्ले से जिनके हुनर बोलते हैं. तबले इरादे स्पष्ट केलेत. 2 षटका ठोकून नक्कीच इथे स्टँड मैदानाच्या आतमध्ये विजयाची सलामी देखील इथे झळकावेल का अक्षय मात्रे आणि सूरज फौजदार. 5 बॉल आता तुम्हाला करायचे 10 धावा देखील चालू शकतील. तर क्षेत्ररक्षणाचं जाळं इथनं पाहिलं, एक एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक मिड विकेट आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग. अवी भोईर इथे लाईन भरपूर चांगली आहे. तर एकच सांगेल या मॅच मध्ये इथे जरी अक्षय मात्रे चांगलं क्रिकेट दाखवत असले तर इथे गरज आहे अनुभवाची. तर इथनं सूरज फौजदार हे नाव विजय मिळवून देईल का? 4 चेंडू 11 रन 10 धावा जरी आल्या तरी विकेटच्या आधारावरती सुपर 8 मध्ये संघ दाखल होईल. गावदेवी खाडी विल विन द मॅच. सामना कोण जिंकेल, खाडी की वाकण, वाकण की खाडी, प्रेक्षकांमध्ये चर्चा. आणि आता मध्ये सामना जी थंडी प्रत्येकाला आली होती ती गायब करतोय. कारण वातावरणच तेवढे गरम झालंय. सामना मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगताना तुम्हाला पाहायला मिळतं. 4 बॉल 10 धावा जरी आल्या तरी सामना जिंकू शकतोय संघ खाडी. तर काय घडेल येणाऱ्या 4 बॉल मध्ये त्याकडे लक्ष लागलंय जनुमान टायगर्सच्या. पूर्ण टीमचा फुल टॉस. फटका चांगला आहे. चेंडू जाईल काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पार्ल स्ट्रोक अक्षय मात्रेच्या बॅटमधून लगावलेला अजून एक खणखणीत षटकार. चेंडू 3 जिंकण्यासाठी 5 आणि विकेटच्या आधारावरती 4 धावा देखील चालू शकतील. रिक्षा चलाएगा पैसे कमाएगा छोटू दादा रिक्षा वाला. अरे आपला छोटू दादा रिक्षा वाला. छोटू दादा रिक्षा वाला. अरे आपला छोटू दादा रिक्षा वाला. थँक्यू डीजे. तर 12th मॅन गणेश तुम्हाला बाहेर यावं लागेल. जीत आता मध्ये जातोय मैदानाच्या आतमध्ये इन होण्यासाठी. तर पंच
पाहिजे इथे चर्चा करतात. पंचांचा जर ग्रीन सिग्नल आला तर जीत भोईर मध्ये आतमध्ये जातील, अन्यथा जीतला इथे बाहेर थांबावं लागेल. आजवरचा इतिहास वागण टीमचा, जीत जरी त्याच्यामध्ये फक्त स्टँड देऊन थांबला तरी त्याचा मास्टर ब्रेन सामना जिंकून देत. आणि हे देखील माहिती आहे टीम खाडीला, त्यामुळे लगेचच पंचांकडे मागणी तिथे केली आहे अक्षय सूरजनं. आणि पंच इथे सांगतायत नक्कीच क्रिकेटच्या नियमानुसार की जीतला आता मैदानाच्या आतमध्ये येता येणार नाहीये, कारण आता अंतिम 3 चेंडू इथे शिल्लक आहेत जिथे पूर्ण करायचे आहेत 5 धावा. तीन चेंडू 5 धावा. खाडी की वाकण, वाकण की खाडी, 4 देखील चालू शकतात. इथे मात्र 12 मॅन आता मात्र जास्तच हायपर झालेत. आता त्याचं काहीच, त्याचे हार्टबीट देखील वाढलेत. आता विशाल मध्ये सध्या खुश आहे, कदाचित तो कॅप्टन आहे, त्याला भरोसा असेल आपल्या प्लेयर्स वरती की इथनं ते सामना जिंकून देऊ शकतील. तर एका बाजूनं चर्चा करतात मोतीराम भोईर, अवी भोईर सोबत आपला अनुभव शेअर केला जातोय. तर मॅच आवडली असेल या गुलाबी थंडीमध्ये तर टाइमचा गजर नक्की झाला पाहिजे. या मॅच साठी 2 वाजून मिनिटं झाली आहेत 22. मग इथनं शेवट आजच्या रात्रीमध्ये कोण गोड करेल, खाडी की भलाटे संघ वाकण, दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा जनुमान डायगरच्या वतीनं. इथे लाईन भरपूर चांगली होती, फटका चांगला आहे, शतक येत आहेत 1 धाव. तर आधीच म्हटलं होतं की या मॅच मध्ये अनुभव गरजेचा असेल सूरज फौजदारचा, आणि आता तीच वेळ आली आहे. 2 चेंडू धावा करायचे आहेत आता मात्र 4, आणि 3 धावा जरी आल्या तरी सामना जिंकू शकता, कारण विकेट जास्त गमावलेत टीम वाकणनं. तर एक बॉल इथे मात्र भरपूर महत्वाचा आहे. येणारी प्रत्येक धाव वाळवंटामध्ये जसं पाण्याचं घोट मिळणं कठीण असतं, सध्या तरी तशीच आहे या परिस्थितीला गावदेवी खाडीसाठी. तर विजय हा शौर्याचा अलंकार असतो, तो मागून मिळत नाही, त्यासाठी झगडावं लागतं, घाम गाळावा लागतो, मेहनत करावी लागते. मग या गुलाबी थंडीमध्ये घाम येणं कठीण आहे, मग विजयाचा आनंद साजरा करणं भरपूर सोपं असेल खाडी टीम साठी, कारण अजूनही सामना इथे बॅलन्स आहे. त्याचबरोबर संघ वाकणसाठी देखील, कारण इथं देखील अवीकडे प्लॅटफॉर्म भरपूर मोठा आहे, कारण मोठ्या फटक्यांपासून त्याला रोखायचं आहे सूरज फौजदारला. इथे फुल टॉस, सामना फिनिश करायचा होता मी म्हणलं याच बॉल वरती. मग इथे सूरज फौजदारला विनिंग स्ट्रोक लगवता आला नाहीये. तर अशा मुवमेंटला ज्यावेळी तुमच्या समोर संघ मोठा असेल त्यावेळी अशी संधी तुम्हाला मिळणं हे भरपूर कठीण असतं. इथे ती संधी आली होती सूरजकडे, इथे मध्ये त्याला मिळालंय अपयश. चेंडू शिल्लक आहे 1, आणि जिंकण्यासाठी 2 चेंडू 1 चेंडू आणि धावा करायच्यात 1 बॉल मध्ये 3, आणि 2 धावा देखील सामना जिंकून देऊ शकतील. विकेटचा भरपूर मोठा गॅप आहे, म्हणजे 1 बॉल मध्ये 2 धावा जरी आल्या तरी सामना जिंकता येतोय. तर इथे विजय होतोय क्रिकेटचा, इथे विजय होतोय स्वर्गीय शिक्षण महर्षी नारायण शेठ पाटील चषकाचा. तर केजी मुंडे देखील मॅचचा अजूनही आनंद घेतात, कारण डायगर गावावरती असलेलं त्यांचं प्रेम त्यांना इथे मैदानाच्या आतमध्ये थांबून ठेवतोय. हा सामना प्रत्येक प्रेक्षकाचा श्वास इथे रोखून ठेवतोय. हा सामना प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका जुगवतोय. हा सामना प्रेक्षकांच्या उत्खंठेला भरपूर शिगेला नेतोय. मग स्पीड अप करा, फास्ट खेळा, हे सांगतायत आमचे दोन्ही ऑफिशियल्स. तर इथनं सज्ज आहे गावदेवी खाडी मैदानाच्या आतमध्ये जाऊन सेलिब्रेशन करण्यासाठी. इथनं सज्ज आहेत वाघांचे प्रेक्षक. हा चेंडू डॉट गेल्यानंतर या बॉल मध्ये सिंगल आल्यानंतर आतमध्ये जाण्यासाठी. तर आमची कमिटी इथनं सज्ज आहे येणाऱ्या बॉलचा मनमुराद आनंद घेण्यासाठी. 1 चेंडू रन करायचे 3, आणि 2 धावा देखील इथनं चालू शकतील. तर हेच तर आहे यश डायगर चषकाचं, आणि हा विजय स्वर्गीय नारायण शेठ पाटील स्मृती चषकाचा. सुपर एच खाडी की वाकण, वाकण की खाडी. गोलंदाज रवी भोईर आणि त्याच्या समोर फलंदाज अक्षय म्हात्रे. इथे मात्र दडपण आहे अक्षय म्हात्रेवरती. 1 चेंडू 3 धावा. ते प्रेक्षक का शांत, टाइमचा गजर व्हायलाच हवा.
दर्जेदार मॅच हार नाहीये मंजूर खाडीला, तर आपला दरारा प्रस्थापित करायचंय, जिंकायचंय. अभि भोईर आणि त्याच्या टीम वागणला 1 बॉल 3 रन. तर इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, मग चेंडू जाईल लॉंग ऑन, सीमा रेषा पार. नो डाऊट अक्षय म्हात्रेनं जिंकून दिलाय. हा एक अविस्मरणीय आणि दमदार विजय गावदेवी क्रिकेट संघ खाडीला. आणि 2 वर्ष ज्या संघानं विजेतेपद उचललं तो वाकळण बाहेर होतोय. मागच्या वर्षाचा डिपेंडिंग चॅम्पियन गावदेवी खाडी सरकतोय सुपर 8 साठी. हार्ड लक. थँक्यू डीजे. तर वेल प्लेड. अक्षय म्हात्रे कोणती धावेची विजयाची सलामी अक्षय म्हात्रेनं दिली आहे. ते काय सेलिब्रेशन होतं गावदेवी खाडीचं, हे सेलिब्रेशन वाकण देखील करू शकला असता. फक्त एक चेंडू